अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी शहरामधील संगई प्लॉटमध्ये खडसे बिल्डिंगमध्ये असलेल्या प्रेशियस ग्रुप फायनान्स सर्व्हिसेस कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय युवतीचा मॅनेजर, संचालक व कर्मचाऱ्याकडून विनयभंग झाल्याचा आरोप अंजनगाव पोलिसांमध्ये दाखल झालेला आहे। शहरातील संगई प्लॉट येथील खडसे बिल्डिंगमध्ये असलेल्या प्रेशियस ग्रुप फायनान्स सर्व्हिस कंपनीचे कार्यालय असून या कंपनीमध्ये कार्यरत असलेली 25 वर्षीय युवती 1 डिसेंबरपासून कार्यरत असून दिनांक 11 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान युवतीने संचालक प्रशांत इंगळे यांना कामानिमित्त फोन केला असता संचालक इंगळे यांनी तुम्हाला जे काही काम असेल ते ऑफिसवर येऊन सांगा म्हणून युवतीने तिच्या स्कूटीने परतवाडा येथून अंजनगाव सुर्जी येथे ऑफिस गाठले। युवती ऑफिसला आली तशी संचालकांनी तिला मॅनेजर सोबत एकटीला ऑफिसमध्ये सोडून गेले। युवतीने मॅनेजर शुभम हरणे यांना पेन मागितला असता मॅनेजर शुभम हरणे यांनी युवतीचा पेन घेत असताना युवतीच्या हाताला वाईट उद्देशाने जाणीवपूर्वक टच केला। त्यामुळे युवतीला वाईट वाटल्यामुळे युवती परतवाडा येथे तिच्या घरी निघून गेली। त्यानंतर दुपारच्या वेळी युवती ऑफिसला गेली तेव्हा मॅनेजर शुभम हरणे, ओम लोणकर, प्रशांत इंगळे हे ऑफिसला हजर होते। प्रशांत इंगळे यांनी मॅनेजरची माफी मागावयास या युवतीला सांगितले, अन्यथा टर्मिनेशन लेटर घेऊन इथून निघून जा। यानंतर युवतीने माझ्या क्लायंटचे पैसे परत करा आणि माझा 15 दिवसाचा पगार द्या असे म्हटल्यानंतर ओम लोणकर यांनी तू एकट्यामध्ये भेट, नंतर तुला सांगतो अशी धमकी दिली। संचालक यांनी पैसे मिळत नाही, तुला जे काही करायचे आहे ते करून घे असे म्हटल्याने युवतीने पोलिसांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली। पोलिसांनी आरोपी शुभम अरविंद हरणे वय वर्ष 27 राहणार चिंचोली रहिमापूर, प्रशांत रतनराव इंगळे वय वर्ष 32 राहणार गोपालनगर अमरावती, ओम प्रमोद लोणकर राहणार शिक्षक कॉलनी अंजनगाव सुर्जी यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या 75, 78, 351 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला असून आरोपी मॅनेजर शुभम अरविंद हरणे वय वर्ष 27 यास अटक करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस करीत आहेत। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।